नमस्कार मंडळी, मी आहे तुषार आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर शेवटी गणपती विसर्जनाचा आज दिवस उजळलेला आहे आणि आमची वाडीची सगळी मंडळी खाली आपल्या पानोट्यावरती आले पाणी अडवण्यासाठी आणि आमचं डिपार्टमेंट आहे माती न्यायचं। आणि बघा पाठीमागे सगळी मंडळी पोरं आलेत माती न्यायला। माती थोडी कमी पडते आम्हाला, तर आता हे बघा इकडे आता इथली माती थोडीशी नेणार आहे वरती। तर म्हणजे आता इकडे आमचं गणपतीचं विसर्जन आम्ही करतो नेहमीप्रमाणे दरवर्षी। आणि आता इकडे सगळे वाडीतली युवक आहेत ना, सगळं एकजुटीनं काम करण्यासाठी एकत्र आलेले आहेत। बघा इकडे आता पाणी अडवायचं काम चालू आहे आणि पाणी पण यंदा भरपूर आहे, म्हणजे थोडासा तिथे बघा तिथे मध्ये थोडंसं आपण दगड चेपले ना की चांगल्या प्रकारे पाणी होणार आहे। आणि बघा नेहमीप्रमाणे थोडंसं काम झाल्यावर इकडे पान खायला बसलेले आहेत आणि इकडे सगळे कामात अगदी मग्न आहे। थोडंसं आम्ही सुद्धा काम केलेलं आहे। आता इकडे माती वगैरे चेपली नाही, तिकडे थोडासा बुरुज होता तो काढतात आहे। इकडे राहिलेला इथला गाळा आहे तो वाटेला टाकतात आहे। आणि बघा इकडे आता अननप्पा मेन कारागीर आहे, सर्व काही लावतोय तिकडे। इकडे पिशव्यामध्ये इथली जी वाळू होती ना ती पिशव्यात भरलेली आहे वाळू वगैरे। इकडं माती मळायचं काम चालू आहे, खालून माती आणलेली आहे, इथे मळतायत सगळी पोरं, सगळी लहान मुलं पण चांगल्या प्रकारे काम करतायत। इकडे शिवम मजा करतोय आणि इकडे बघा हे आपल्या दगडांचे चिरे जे आपल्याला लावायला पाहिजे। इकडे इकडे थोडेसे बसलेले आहेत। साधारण पाणी तुंबलं ना की साधारण 4.5 फूट तरी पाणी इथं जमा होतं आमचं, म्हणजे मुबलक पाणी होतं गणपती विसर्जनासाठी, एकदम निसर्गाच्या सानिध्यात आणि जवळ। आता त्याच्यानंतर शेवटला आता पाणी तुंबलं ना की बघा कसं म्हणजे चांगल्या प्रकारे पाणी तुंबतं इथे आमच्या इथे। तर बघा मंडळी मगाशी बांधलेलं नव्हतं बांधकाम, आता बघा बांधकाम झालंय थोडंसं आणि पाणी बघा तुम्हाला सुरुवात झालंय। आणि बघा इकडे जराशी धमाल चाललंय। तर बघा इकडे तर काम चालूच आहे सगळं साफसफाईचं, परंतु त्याआधी आम्ही इथं विसर्जन का करतो माहिती आहे का? हा बघा इकडे आमचा झरा आणि पाणी तर मुबलक असतं, वर्षाचे 12 महिने इथं पाणी असतं। बघा आता तर पावसाळी सीझन आहे, हे बघा आता पाणी बघितलं आणि जेव्हा मोठा पाऊस असतो ना तर हा पूर्ण जो इथं बनवलेला आहे पाणी साचण्यासाठी पूर्ण वाहत असतं इकडून। बघा इकडून वर्षाचं 12 महिने पाण्याची काही कमतरता नाही आम्हाला आणि पाणी एकदम घरांच्या जवळ। बघा इथे आमची वाडी आणि इकडे झरा आणि इकडे सगळं चालू आहे काम। इकडे आहेत आपले शीतप बाबा, तर मगापासून जी मेहनत घेत होते ना ते बघा आता पाणी चांगल्या प्रकारे तुंबलेलं आहे। हे बघा इथे आता आमचं गणपती विसर्जन होणार आणि थोड्याच वेळात साधारण 6च्या दरम्यान गणपती विसर्जन होईल। मस्तपैकी पाणी तुंबलंय, थोड्या वेळानं त्या कागदाच्या वरतून सुद्धा पाणी जाईल। मोरया मोरया पुढच्या वर्षी लवकर या। हे बघा गणपती आता बाहेर पडायला सुरुवात झाली, एक एक गाडीमध्ये आहेत गणपती। आता सगळे वाडीचे साधारण 20 गणपती एकाच वेळी बाहेर पडतील। तर म्हणजे सगळे वरचे 5-6 गणपती आले आहेत आता खाली। गणपती बाप्पा मोरया, हे मंगळ मूर्ती मोरया। बघा मंडळी सगळीकडे हे बघा किती मंडळी जमलंय बघा आमच्या वाडीतील, सगळे लहान मुलं सुद्धा मजा करताय। बघा ती कशी झाल्या लाल लाल, हे बघा सगळी मुलं गणपती विसर्जनाची धमाल करतायत। हीच तर मजा असते आपल्या कोकणामध्ये। आमची विधी पण गेले पुढे, बघा किती गणपती।
सगळी मंडळी आले आता आपल्या खाली पानवट्यावरतीच गणपती घेऊन. गौरी आहेत, गणपती आहेत. गणपती बाप्पा. चौकास रे. बघा सगळे गणपती आले ना. आता थोड्या वेळात आरतीला सुरुवात होणार आहे. बघा सगळे आता गणपती एकत्र आलेत आणि सगळे आता गडबड सुरू झाले. एवढी सगळी वाडीतली माणसं आहेत आमच्या. गणपतीच्या दिवशी सगळी बघा किती एकत्र दिसतात आता. सगळी पोरं तर रंगलेत जबरदस्त. मुन्नामाई पण जबरदस्त रंगलेत. फटाकडे सगळं वाजवत आहेत. तिकडे 2 गणपती आहेत आणि बाडी पण मस्तपैकी तुंबलंय. तर मंडळी फायनली आपले गणपती बाप्पा गावाला निघालेले आहेत. ए पाणी वगैरे उडू नका ते. थांबा इकडे इकडं थांब दाबाय जावते ना. ए दगड काढ. वाटला वाटला हे सौरभ सौरभ पाटी आता